आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. यस नम्रता, काय न्यूज आहे? ताई, एक ब्रेकिंग न्यूज आहे. शनाया आणि अक्षयच्या लग्नाची तारीख फिक्स झाली, बरोबर 4 दिवसांनी. ग्रेट. म्हणजे आपला प्लॅन एक्झिक्यूट करण्याची करेक्ट वेळ आहे तर. एक काम कर, तू नेहमीप्रमाणे काहीतरी कारण काढून माझ्या ऑफिसला ये. ओके ताई. सी यू. अक्षय आणि शनायाचं लग्न होण्याआधी शनायाचं खरं रूप सगळ्यांसमोर यायलाच हवं. हाय यशोधरा सरनाईक, कशी झाली लॉकअपची टूर? सरप्राईज कसं वाटलं? रमेश, हा असा मेसेज आम्हाला पाठवण्याची हिम्मत कशी झाली? कुणाचा नंबर आहे हा? संजय, संजय, हा नंबर कुणाचा आहे हे शोधायचा प्रयत्न कराल का? करा ना. ऑल द बेस्ट. What nonsense is this? कोण आहे ही व्यक्ती जी आम्हाला धमकी देते? आता एका प्रॉब्लेम मधून आम्ही बाहेर पडलो आणि आता एक मिनिट, या माणसाला सगळं माहिती आहे. म्हणजे यानेच तर आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला नसेल. या इट्स अ पॉसिबिलिटी. या माणसाची इन्फॉर्मेशन काढायला हवी. सर, एक कडक कॉफी चहा आणते. आण चहा का कॉफी सर? ताई, एक कडक गरमागरम चहा घेऊन या. ओके ओके. थँक्यू. थँक्यू. खरंच एकमेकांना ओळखण्यासाठी एकमेकांबद्दल माहिती असायला हवी. तसं असेल तर मिस अनुष्कांबद्दल मला अजून जाणून घ्यायला हवं. पण त्यासाठी त्यांच्याशी बोलावं लागणार आणि त्या तर बोलतच नाहीत माझ्याशी. बरं, का बोलत नाहीत हेही सांगत नाहीत. चला मिस्टर श्रेयस, मिस अनुष्कांना बोलतं करायला हवं, तेही समोरासमोर बसून. येऊ का? अगं ये, असं का विचारतेस? प्लीज कम. इथून निघताना काही प्रॉब्लेम, कुणाला संशय तर नाही ना? अजिबात नाही, तू नको काळजी करूस. गुड. प्लीज से. आता भाजी आणायला तर जावंच लागणार ना, नाहीतर आमच्या यशोधरा मॅडम ना ताजी भाजी कशी खायला मिळणार? राईट. बरं, आता ज्या कामासाठी आलीयस ते महत्वाचं. हा पेन ड्राईव्ह, यात शनाया आणि तिच्या बॉयफ्रेंडचा व्हिडिओ फुटेज आहे. अच्छा, पण हे प्ले कधी करायचं? नीट ऐक. काय रे, किती वेळ लावलास तू यायला? मला वाटलं तू आता येतच नाहीयेस. व्हॉट? तू बोलावशील आणि मी येणार नाही? बेबी, असं कसं होईल? यू नो हाऊ मच आय लव्ह यू. कंट्रोल. का? म्हणजे घरात तर कोणी नाहीये ना? मग
घरी कोणीच नाहीये, पण मॉम डॅड कधी येऊ शकतात, सो तुला त्याच्या आधी निघावं लागेल. काय आत्ताच आलो आणि लगेच कल्टी मारायला सांगतेस? थोडा वेळ स्पेंड करून. तेवढा वेळ नाही आपल्याकडे. मग घरी कशाला बोलवलं? बाहेर भेटलो असतो ना. अगं म्हणजे इथे भेटणं रिस्की आहे की नाही? पण त्याहून रिस्की बाहेर भेटणे. कोणी बघितलं आपल्याला तर? तुला काय वाटलं? तुझा राज कोणाला घाबरतो? बेबी, इश्क है तो रिस्क है. तुझ्यासाठी जीव देऊ शकतो मी. तुला जीव द्यायची गरज नाहीये. यश आंटीला जर आपल्याबद्दल समजलं ना, तीच तुझा जीव घे. काय झालं? इथे बोलावलंय कशासाठी ते सांग. कशासाठी काय? अरे आता आपण सारखं नाही भेटू शकत आहे. 4 दिवसावर माझं लग्न आलंय आणि उद्या मेहंदी आहे. ओ, मेहंदी म्हणजे तुझ्या ह्या सुंदर हातावरती तू त्या चंपू अक्षयचं नाव लिहिणार? हो, पण मी तुझं सुद्धा नाव लिहिणार आहे. पण मी ते पाहायला नसणार आहे ना. मग तू ये ना. मी येऊ आणि तुझ्या त्या यश आंटीने पाहिलं तर? इश्क है तो रिस्क है बेबी. कळलं तर कळलं. हिला कुठे माहितीये की तू माझा बॉयफ्रेंड असते, आणि तसंही तुला कोण ओळखतंय. सो तू ये. एवढं नाही करणार तू माझ्यासाठी? प्रॉब्लेम तसा काहीच नाहीये, पण इथे मोठी मोठी माणसं येणार. त्यांच्यासमोर चांगले कपडे, शूज. हे बघ, तुला तर माहिती आहे ना मी कामासाठी किती स्ट्रगल करतोय. एवढा खर्च नाही करू शकत मी. पण तू काळजी करू नकोस, मी आहे ना. मी काहीतरी मॅनेज करतो. मॅनेज काय करायचंय त्यात? मी देते तुला पैसे. तू कशी? काही बोलू नकोस, मी देते. अगं आलीच. आणि आणखी काही इन्स्ट्रक्शन्स असतील तर मी तुला कॉलवर सांगेन. ओके? ओके ताई, मी तुला अपडेट देते. गुड. आता इथून लवकरात लवकर निघ. कोणी पाहिलं इथे तर इश्यू होतील आणि तिथेही संशय येईल. हो, मी निघते. गुड. काळजी घे आणि सावधगिरी बाळग. येस. नम्रताशी बोलता बोलता मीटिंगची वेळ कधी झाली ना कळलंच नाही. चला आराध्या, कॉन्फरन्स रूम मध्ये जायला हवं. माधुरी, मीटिंगची वेळ झाली. हो, मंगेशना इन्फॉर्म केले. एक 5 मिनिटात पोहोचते. ओके. श्रेयस इथे? त्याने जर नम्रताला पाहिलं तर? आता काय करू? नम्रताताई, तुम्ही इथे रत्न पारखेंच्या ऑफिस मध्ये काय करताय? नम्रताताई, मिस्टर श्रेयस, तुम्ही इथे असे अचानक? नाही, माझं तुमच्याकडे काम आहे, मी ते बोलतोच, पण नम्रताताई तुम्ही काय करताय इथे? नम्रताताई, भेटलात का तुम्ही तुमच्या रिलेटिव्हना? हो, भेटले. रिलेटिव्ह? मिस्टर श्रेयस, किती सरप्राइझिंग आहे बघा ना. ह्यांचे एक रिलेटिव्ह आमच्या ऑफिसला काम करते. हो, मलाही आजच कळालं हे अनुष्का मॅडमचं ऑफिस आहे म्हणून. ही माधुरी, ह्यांची रिलेटिव्ह. हो, ही माझी चुलत बहीण. अगं, तू तर इथेच काय?
हे श्रेयस सरनाईक सर. नमस्कार. नमस्कार. काय कमाल आहे ना, म्हणजे जग किती छोटं आहे, कोण कधी कुठे भेटेल काही सांगताच येत नाही. करेक्ट. हो ना, पण एक बरं झालं की ही अनुष्का मॅडमच्या ऑफिसमध्येच काम करते, म्हणजे मला आता हिची काही काळजी नाही. अगे इथे काही ओळख बिळख चालत नाही. चांगलं काम केलं तर नोकरी टिकते. अगदी बरोबर आहे तुमचं. पार्शलिटी वगैरे कधी करूच नाही. ओळखीची काय गरज आहे, आपलं काम करायचं इमानीत बारे. बरं सर, मी निघते, घरी काम आहे. ओके. माधुरी. हो येते. या. मिस्टर श्रेयस, तुम्ही असे अचानक आज इथे आलात? सगळं इथेच सांगायला सुरू करू का? ओ, आय एम रिअली सॉरी. प्लीज या ना. या. अक्षय, उद्याच्या 2 मीटिंग्स आम्ही प्रीपोन केल्या आहेत. आजच असतील त्या. हँडल इट. ओके. मामा एवढी घाई कशाला? उद्या करू त्या मीटिंग. कसं आहे मिस्टर अक्षय सरनाईक, उद्या ना आमच्या मोठ्या मुलाचं लग्न आहे. लग्नाचे फंक्शन्स उद्यापासून सुरू होत आहे. तेव्हा आता पुढचे काही दिवस आम्हाला ऑफिसला येता येणार नाहीये. अक्षय सरनाईक, तुमचं लग्न आहे. जरा तुमच्या चेहऱ्यावरून 4 लोकांना कळू दे. जरा आनंदी राहण्याचा प्रयत्न कर. आणि काय अवतार, गो टू सलॉन, हॅव अ हेअर कट और समथिंग. आणि सगळ्यात महत्वाचं, जरा आनंदी राहण्याचा प्रयत्न कर. अगदी आतून, म्हणजे चेहऱ्यावर आपोआप ग्लो येईल. अक्षय, तुला अजूनही शनायाशी लग्न करायचं नाहीये? हो मामा. शनू बेबी, अगं प्लीज प्लीज. थँक्स यार, खूप करतेस माझ्यासाठी. आय लव्ह यू सो मच. शनाया, हा कोण आहे मुलगा आणि इथे काय करतोय? मॅम मी फक्त. शनाया, मी काय विचारतेय? फ्रेंड आहे तो माझा आणि मला लग्नाच्या विशेष द्यायला आलेला. सो म्हणून आम्ही हग करत होतो. तू काय इतकी पॅनिक होतीयस मम्मा? आउट. येस मॅम. बाय शनाया. बाय. बाय राज. शनाया, तुला काय वाटतंय? तुझं काय चाललंय ते मला कळत नाहीये. प्लीज मॉम, मी काही केलं नाहीये आणि काही करायचा विचारही करायचा नाहीयेस. तुझं लग्न अक्षयशी होतंय म्हणून आपण स्टेबल आहोत. आता तुला माहितच आहे आपल्या बिझनेसचं काय चाललंय ते. मॉम, आय नो, बिलीव्ह मी. शनाया, तू जरा जरी हुशार असेल ना तर लग्नाआधी आणि लग्नानंतरही राशी कुठलाही संबंध ठेवणार नाहीयेस. तुझी एक चूक आणि आपण रस्त्यावर. अगं मॉम. मॉम, तुला माहिती नाही, तुझी शनू बेबी जरा नाही खूप हुशार आहे. सो डोंट वरी, जस्ट वेट अँड वॉच. आत्ता तुझी शनू बेबी काय करते ते. थँक्यू. बोला मिस्टर श्रेयस, काय? आज तुम्ही इथे असं अचानक? हो, आय एम सो सॉरी मिस अनुष्का. हो, मी तुमची अपॉइंटमेंट न घेता डिरेक्टली आलो. बाय बाय. सी यू. नो. प्लीज. पण आत्ता जर मी मीटिंगला असते तर तुम्हाला वाट बघत बसावं लागलं असतं ना. त्याची सवय आहेच मला. इतकंच अर्जंट होतं तर कॉल किंवा मेसेज करायचा. ओ रिअली?
मिस अनुष्का, तुम्ही बदाम खायला सुरू करा. व्हॉट? बदाम का? नाही, बदाम खाल्ल्याने मेमरी स्ट्रॉंग होते असं म्हणतात. ओ, यू मीन टू से माझी मेमरी स्ट्रॉंग नाहीये? हो. नाही, तुमच्या लक्षात नसेल तर मी तुम्हाला आठवण करून देतो. तुम्ही माझे कॉल्स रिसीव्ह करत नाही आहात की नाही, माझ्या मेसेजला रिप्लाय देत नाही आहात, म्हणून म्हटलं की पर्सनली भेटून समोरासमोर विचारावं काय बिनसलंय नक्की. आता तरी सांगणार आहात का काय झालंय, कसला राग आलाय? खरं सांगू? ऑफकोर्स खरं सांगा, मला खोटं ऐकायलाही आवडत नाही. पण खोटं बोलता येतं, राईट? नाही, मला कळत नाहीये. कळेल. मी जे बोलते ना ते ऐकून कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, पण मिस्टर श्रेयस, मला खरं बोलायला आवडतं आणि त्याचे परिणाम सुद्धा सहन करायला आवडतात. मिस अनुष्का, प्लीज तुम्ही स्पष्टपणे सांगाल का मला काय ते? त्या दिवशी तुम्ही म्हणालात की बिझनेस म्हटला की असे छोटे मोठे कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात, म्हणजेच बेईमानी, राईट? पण मला काय वाटतंय माहिती मिस्टर श्रेयस, आपण आणि आपलं काम जर स्वच्छ असलं ना तर हे असे कॉम्प्रोमाइजेस, बेईमानी करायची गरजच पडत नाही, ना आपल्या बिझनेसमध्ये ना पर्सनल लाईफमध्ये. नाही, मला अजूनही कळत नाहीये तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. मिस्टर श्रेयस, जी माणसं स्वतःच्या फायद्यासाठी बिझनेसमध्ये असे छोटे मोठे कॉम्प्रोमाइजेस करतात, ही माणसं अगदी सहज पर्सनल लाईफमध्ये सुद्धा थोडी जास्त बेईमानी करायला मागे पुढे बघत नसतील, राईट? ओ माय गॉड, तुम्ही बदाम खाणं ताबडतोब थांबवा. मी इथे काहीतरी सिरियसली बोलते आणि तुम्हाला हे सुचतंय? अहो, मी सिरियसलीच बोलतोय. मिस अनुष्का, त्या दिवशी मी जे काही बोललो ते जनरल स्टेटमेंट होतं, मी सहज बोलून गेलो. सहज? तेच मनात असेल ना तुमच्या? माय लॉर्ड, मी शपथेवर सांगतो, मी आजपर्यंत कधीही बेईमानी केलेली नाहीये, ना बिझनेस मध्ये ना माझ्या पर्सनल लाईफ मध्ये. तरी कोर्टाने मला या बेईमानीच्या आरोपातून निर्दोष मुक्त करावं. कोर्ट पुरावे मागतं. माय लॉर्ड, पुरावे गोळा करायला वेळ तरी द्यावा. त्याने काय होणार आहे? त्याने तुम्हाला माझा स्वभाव कळेल, मी बेईमान नाहीये हे कळेल. पण माय लॉर्ड, त्यासाठी आपली मैत्री व्हायला हवी. पण तुम्ही तर कामाचं सोडून माझ्याशी काही बोलतच नाही. मैत्री? जितक्या सहज तुम्ही एखाद्याशी बेईमानी करता तितक्या सहज मी कोणाशी मैत्री करत नाही. अरे बापरे, म्हणजे परीक्षाच आहे म्हणायचं? कंपल्शन नाहीये. हा पेपर तुम्ही ऑप्शनला टाकू शकता. पण या पेपरमुळे डिग्री मिळणार असेल तर परीक्षा द्यावीच लागेल. फक्त तुम्ही लगेच माझा निकाल लावू नका, नाही तर निकालात काढाल मला. मिस्टर श्रेयस, तुमचा हा ड्रामा झाला असेल तर, नाहीतर माझ्या स्टाफला वाटेल की तुम्ही मला फायर करताय, जे तुम्ही मला करताच आहात. असं अजिबात नाही, प्लीज. बाय द वे, मी आज माझा टिफिन किंवा कॉफी काहीच घेऊन आलो नाहीये, तर तुमच्या ऑफिस मधली ती स्ट्रॉंग वाली कॉफी मिळेल का? शुअर. आय एम रिअली सॉरी, मी या सगळ्या गप्पांमध्ये विसरले. यू प्लीज सीट, मी ऑर्डर करते. शुअर. केबिन मध्ये 2 कॉफी पाठवा प्लीज. मामा, मला शनायाशी लग्न करायचं नाहीये. माझं आजही श्रावणीवरच प्रेम आहे. स्वप्न पाहिली होती आम्ही,
मम्मा मी तिला वचन दिलं होतं की मी तिच्याशीच लग्न करेन. आम्ही पण मोनिशाला वचन दिले. तुम्ही वचन दिलंय तर मला खुश राहण्याची जबरदस्ती का? मामा तेव्हाही तुम्ही मला US ला जायची जबरदस्ती केली होती. US ला गेलो नसतो तर श्रावणीशीच माझं लग्न झालं असतं. शनायाशी लग्न करण्याची वेळच आली नसती. माझी श्रावणी माझ्या बरोबर असती. तुमचं बाळ असतं. त्यांचा ऍक्सिडेंट झाला नसता. मामा किती खुश राहिलो असतो. हे तुम्ही मला सांगताय ना की खुश राहण्याचा प्रयत्न कर. हे असं काहीही सांगावं लागलं नसतं मामा तुम्हाला. एक मिनिट, त्या गोष्टीचा आणि ऍक्सिडेंटचा काय संबंध आहे? तुला असं म्हणायचंय का तू US ला गेलास म्हणून ऍक्सिडेंट झाला? रब्बिश. हे सगळं आपण ठरवत नाही अक्षय सरनाईक. हा नियतीचा खेळ आहे. आणि हे बघ, या विषयावर आपण खूप चर्चा केली आहे. इनफ. आमच्यासाठी हा विषय आता संपला. नाही मामा, तुम्ही असं करू शकत नाही. आम्ही काय करू शकतो याचा तुला अंदाजच नाहीये. आत्ता आम्ही काय सांगतोय ते नीट लक्षात ठेव. आम्ही जे करतोय ते तुझ्या भल्यासाठी. शनाया चांगली मुलगी आहे. शील बी अ ग्रेट लाईफ पार्टनर. आमच्यावर विश्वास ठेव. आणि तरीही मला हे लग्न करायचं नसेल तर? त्याने काहीच फरक पडणार नाही, कारण आमचा निर्णय झालाय. आता साक्षात ब्रह्मदेव जरी समोर आला ना तरी तो हे लग्न थांबवू शकणार नाही. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. ऑफ टू युअर मीटिंग.